नमस्कार. तर आम्ही आलो होतो शेगावला 2 दिवसासाठी आणि शेगावला तर गेलो. गजानन महाराजांचं दर्शन वगैरे खूप छान झालं, परंतु आम्हाला तिथले एकही फोटो व्हिडिओ असं काहीच काढता आलं नाही. कारण आतमध्ये एंट्री केली की आतमध्ये असं पहिलं सांगितलं जातं की मोबाईल सायलेन्स करा किंवा मोबाईल बंद करा असं सांगितलं जातं. बाकीचं नियोजन एवढं सुंदर, अप्रतिम, खूप सुंदर. तर शेगावपासून 6 किलोमीटरवरती आम्ही आलेलो महालक्ष्मी मंदिरात. महालक्ष्मी मंदिराचं दर्शन घेतल्याच्या नंतर आतमध्ये जाण्यासाठी एक गुहे टाईप होतं, असं जे आम्हालाही अपेक्षित नव्हतं असं काही असेल आतमध्ये. आणि त्याच्यातून आतमध्ये आल्यावरती अशी एंट्री दिली आतमध्ये. अगदी गाभारा आहे असा आतमध्ये गुहेसारखं, आणि त्याच्यामध्ये बघू शकता हे 12 ज्योतिर्लिंग विस्थापित केले तिथे. आणि एवढं सुंदर, एवढं प्रसन्न वाटलं आतमध्ये आल्यावरती. अगदी अपेक्षाही नसताना, आम्हाला तर माहीत पण नव्हतं आतमध्ये काय आहे ते, परंतु हे पाहिल्यावरती एवढं सुंदर वाटलं, एवढं मन प्रसन्न झालं. खूप सुंदर. इतकं 12 ज्योतिर्लिंग विस्थापित केलेले आहेत आणि पूर्ण दगडामध्ये काम केलेलं आहे, मार्बलमध्ये. एवढं थंड आणि प्रसन्न वाटत होतं, खूप छान वाटत होतं. हे तर सुंदर वाटलंच, हे तिथे तर खूप प्रसन्न वाटलं. परंतु इथून आम्ही पुढे गेल्यानंतर अजून एक गाभारा होता आणि तिथे प्रत्येक मूर्ती अशी ठेवलेली गेलेली होती. म्हणजे स्थापना केलेली नव्हती, पण काम चालू होतं. आणि खूप सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती, दत्तगुरूंची मूर्ती, खूप सुंदर अशा मूर्त्यांचं काम, म्हणजे तिथे काम चालू होतं त्या गाभाऱ्यात. आणि बघायला तर एवढं सुंदर वाटत होतं, म्हणजे सस्पेन्सवरती सस्पेन्स असं काही थोडक्यात. पण हे मंदिर एवढं सुंदर आहे. कधी शेगावला गेलात तर नक्की महालक्ष्मी मंदिराला भेट द्या. खूप सुंदर अनुभव माझा तर.